आप देख रहे हैं इंडिया शासन न्यूज़। क्या कहेंगे, आपने आज जो येवला के बारे में दो बूढ़े आदमियों को रेस्क्यू किया है, कैसा आपको कॉल आया था? जो येवला तालुका वजहपुर तहसीलदार साहब का फ़ोन आया कि यहाँ पर जो है पानी बढ़ चुका है ठेले के ऊपर किसी नदी में। तो वहाँ पे जो है दो एक आई और एक बाबा फंस गए थे, तो उनको जो है रिस्क्यू करके निकालना था। तो फौरन हम लोग मालेगांव से 3-4 लोग हमारे साथी को लेकर किला तैराक ग्रुप के लोगों ने यहाँ पर आकर उन दोनों आई और बाबा को बाहर निकाल दिया। नवनाथ रामभाऊ जेजुरकर, माझे आई वडील काल इथे अडकले होते। कालपासून रात्रभर खूप पाऊस झाला, घरात पाणी शिरलं, ते खूप फोन केला मी तर फोन पण लागत नव्हता। अडचणीत सापडल्यानंतर सकाळी प्रयत्न करून आम्ही थकल्यानंतर सर्व मालेगाववरून यंत्रणा आली व तहसीलदार साहेब, पोलीस साहेब सर्व आले, ग्रामस्थ यांनी मदत करून मग काढलं बाहेर। त्याबद्दल धन्यवाद। काय सांगाल, आज येवला तालुक्यामध्ये किती जणांना रेस्क्यू करण्यात आलं आणि आता भारममध्ये जे रेस्क्यू ऑपरेशन झाले ते कशा पद्धतीने झालं? येवला तालुक्यामध्ये आज सकाळी सर्वप्रथम आंदरसूल गावामधील जी गवळी वस्ती होती येथील 12 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। त्यानंतर मौजे भारम येथील या जेजुरकर माळ्यामध्ये जेजुरकर रामनाथ जेजुरकर आणि त्यांच्या पत्नी या दोघे अहिल्याबाई जेजुरकर यांना या ठिकाणी आता NDRFच्या टीमच्या साह्यानं रेस्क्यू करण्यात आलेला आहे। आणि आता या जे त्यांचे त्यांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात येईल।